यानंतरची बातमी मुंबईतून सीएनजी तुटवड्याचा मुंबईच्या लाईफलाईनवर परिणाम झालाय। बेस्ट बस सेवेवर सीएनजीच्या तुटवड्याचा परिणाम झालेला आहे। गेल इंडियाच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएनजीचा तुटवडा मुंबईत जाणवतोय। मात्र याचा परिणाम आता बेस्ट बस सेवेवरही जाणवू लागलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्याबरोबर आहेत। जुई, काय नेमका परिणाम घडून येतो आहे सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे बेस्ट बस सेवेवर? आपण पाहतोय हेमाली की गेलच्या जी पाईपलाईन आहे सीएनजी पुरवठा करते त्याच्यामुळे बिघाड झाल्याने खरं तर काल दुपारपासूनच सीएनजीचा पुरवठा हा काही प्रमाणामध्ये कमी येत होता। परंतु आताची जर आपण परिस्थिती पाहिली तर अजूनही पाईपलाईनमध्ये सुधारणा झालेली नाही। त्यामुळे जो उर्वरित म्हणजे जो शिल्लक सीएनजीचा साठा होता तो देखील आता हळूहळू संपत आला आहे। मी सध्या उभी आहे मुंबई महानगरपालिकेचे जे मुख्य कार्यालय आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर आणि इथे आपण पाहतोय की हा गजबजलेला परिसर असतो। खरं तर अनेक वेळेला इथे बसेसची ये जा असते, परंतु आता इथे आपण बसेस पाहत देखील नाही आहोत। एकदम शुकशुकाट आहे इथे बसेसचा। त्याचं कारण म्हणजे की बसेस देखील सीएनजीवर धावतात आणि त्यामुळे आता दुपारनंतर ही जी या ज्या बसेसच्या फेऱ्या आहेत त्या अजूनच कमी होणार आहेत। त्याचं कारण म्हणजे की सीएनजी नाही आहे। सीएनजी नसल्यामुळे तुम्ही जी बस आहे ती तुम्ही फ्युएल अप करू शकत नाही आणि त्यामुळे बस जी डेपो आहे त्याच्या बाहेरही पडू शकत नाही। त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये कमी संख्येमध्ये बसेस बाहेर पडणार आहे। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एकतर सकाळी कामावर जाण्यासाठी मुंबईकरांचे हाल झाले होते, कारण का ऑटो रिक्षा असेल, टॅक्सी असेल, बस असेल हे सगळे सीएनजीच्या रांगेत उभे होते। सीएनजीचा तुटवडा होता त्यामुळे रांगा देखील बऱ्याच मोठ्या लागल्या होत्या आणि आता देखील संध्याकाळी घरी जाताना मुंबईकरांना चांगलेच हाल सोसावे लागणार आहेत। त्याचं कारण म्हणजे की बस सेवा ही देखील खंडित होऊ शकते। बसेसची जी संख्या आहे ती कमी केली जाऊ शकते, कारण का सीएनजी नसल्यामुळे बसेस फ्युएल अप कशा करणार आणि त्या बसेस बाहेर तरी कशा पडणार। त्यामुळे संध्याकाळी जाताना देखील नागरिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे। हेमाली, धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।